संविधानाचा जागर व प्रकाशन सोहळा संपन्न। अमृत महोत्सवी वर्षात संविधानाचा वैचारिक जागर। नमस्कार, आपण पाहताय PDN4 पोलीस दर्पण न्यूज। लोकशाही मूल्यांवर ठाम भाष्य प्राध्यापक डॉक्टर जयसिंग ओहोळ यांच्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन। पुणे प्रतिनिधी SN नांदेडकर। सविस्तर बातमी। पुणे शहरात दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद भवन येथे हिवरे गावचे सुपुत्र प्राध्यापक डॉक्टर जयसिंग ओहोळ लिखित भारतीय संविधान आणि लोकशाही अमृत महोत्सवी वाटचाल एक दृष्टिक्षेप या महत्त्वपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात आणि वैचारिक वातावरणात संपन्न झाला। या ग्रंथाचे प्रकाशन राजकीय विश्लेषक केशव वाघमारे, लेखक श्रीरंजन आवटे, प्राध्यापक नितीन तळपाडे, सागर काकडे, हृदयमानव अशोक पैगंबर शेख, मतीन शेख यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वक्ते व संविधान अभ्यासक प्राध्यापक ॲडव्होकेट संभाजी मोहिते होते। प्रकाशन प्रसंगी बोलताना केशव वाघमारे म्हणाले, संविधान आणि लोकशाहीबद्दल एकीकडे भक्तिभावाने लेखन वक्तव्य होत असताना दुसरीकडे संविधानिक मूल्यांची फारकत घेतली जात आहे। अशा काळात संविधानिक आणि लोकशाही मूल्यांबद्दल अंतर्दृष्टी देणारे हे पुस्तक म्हणजे एक प्रभावी वैचारिक हस्तक्षेप आहे। तर श्रीरंजन आवटे यांनी नमूद केले की डॉक्टर ओहोळ यांनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय वाटचालीचा घेतलेला वेध अत्यंत चिंतनशील आहे। भूतकाळाचा आढावा घेतानाच वर्तमानातील आव्हानांचे विश्लेषण करून त्यांनी भविष्यदिशा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। या पुस्तकाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक व दैनिक सकाळचे संपादक श्रीराम पवार यांची प्रस्तावना लाभली आहे। ते म्हणतात, संविधानाच्या 75 निमित्ताने अनेक पुस्तकं प्रकाशित झाली, त्यात डॉक्टर जयसिंग ओहोळ यांचं हे पुस्तक मराठीत महत्त्वाची भर घालणारं आहे। घटना निर्मितीपासून ते सध्याच्या आव्हानांपर्यंतचा विस्तृत पट या पुस्तकातून उलगडतो। या प्रसंगी उपस्थितीत मिलिंद बोकेफोडे, रवींद्र भोसले, वसंत पातारे तसेच आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ पुणे टीमचे ॲडव्होकेट नितीन गोडके, राज्यघटना अभ्यासक मार्गदर्शक संघशील भद्रे उर्फ SN नांदेडकर सर, प्रशांत जगताप, प्रदीप पैठण पगार, मिलिंद सोनकांबळे, शंकर गायकवाड, हेमंत ठाकरे, सौरभ पाटील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, कुटुंबीय, मित्रमंडळी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आमच्या PDN4 पोलीस दर्पण न्यूज या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर व ऑल सबस्क्राईब करायला विसरू नका।